नमस्कार मित्रांनो, ग्रो मराठीवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी दोन प्रकारचे जॉब घेऊन आलो आहे आणि दोघांचाही सॅलरी खूप जबरदस्त असणार आहे. 6 दिवसाचं तुम्हाला इथे काम असणार आहे. काम हे खूप सोपं असणार आहे मित्रांनो. एका जॉबमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची डिग्री लागणार नाही, तर दुसऱ्या जॉबमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचा एक्सपिरियन्स लागणार नाही. तर तुम्ही एक्सपिरियन्स्ड असाल किंवा डिग्रीवाले नसाल तरीही येथे अप्लाय करू शकता. आता अप्लाय करण्याआधी मी तुम्हाला सांगतो, इथे बेसिक सॅलरी हे 20,000पर्यंत भेटेल. तुम्हाला काही जास्त सॅलरी एक्सपेक्ट करू नका, कारण की वर्क फ्रॉम होम जॉब आहे, यामध्ये सॅलरी कमीच असते मित्रांनो. चला तर आता मी तुम्हाला वन बाय वन अप्लाय करून दाखवेल. खूप जबरदस्त अपॉर्च्युनिटीज आहेत आणि ट्रस्टेड साईट्सवरून आणलेले जॉब्स आहेत मित्रांनो, तुम्ही येथे बघू शकता फुटवर्क यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आपण आलो आहे. यांची हायरिंग आहे व्हाया सिम्पली हायर्ड, म्हणजे यांचंच एक प्लॅटफॉर्म आहे. त्यांच्या थ्रू येथे तुम्हाला ही जॉब अपॉर्च्युनिटी आली आहे मित्रांनो. आता आपण जॉब डिस्क्रिप्शन बघूयात. तर जॉब टायटल हा कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्ह आहे. इथे व्हॉईस आणि नॉन व्हॉईस म्हणजे तुम्हाला चॅट सपोर्टचं काम असेल आणि तुम्हाला बोलावंसुद्धा लागेल मित्रांनो. इथे टायपिंगवरती तुम्हाला कस्टमरचे क्वेरी सॉल्व करावं लागतील किंवा बोलून सॉल्व करावं लागतील. याचा अर्थ व्हॉईस किंवा नॉन व्हॉईस असा असतो. त्यानंतर लोकेशन रिमोट आहे, म्हणजेच वर्क फ्रॉम होम जॉब आहे. जॉब टाईप फुल टाईम आहे मित्रांनो. इथे पार्ट टाईम जॉब नाही आहे, फुल टाईम अपॉर्च्युनिटी आहे तुमच्यासाठी. इथे काम तुम्हाला 6 दिवस करावं लागेल. 1 दिवसाची सुट्टी असेल रोटेशनल वीकमध्ये. त्यानंतर इथे शिफ्ट बघू शकता, 9 तासाची शिफ्ट आहे. कमीत कमी तुम्हाला 8 तास काम करावं लागेल. 9 तासापैकी 1 तास तुम्हाला टी ब्रेक वगैरे अशा प्रकारचे ब्रेक्स वगैरे मिळतील मित्रांनो. त्यानंतर जॉब समरीमध्ये बघू शकता तुम्ही, वी आर सिकिंग एक्सपिरियन्स्ड कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्ह विथ बॅकग्राऊंड इन बोथ व्हॉईस अँड नॉन व्हॉईस प्रोसेसेस टू जॉईन अवर डायनॅमिक रिमोट टीम. म्हणजे त्यांनी एक कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्ह बघत आहेत, त्यामध्ये त्यांना व्हॉईस प्लस नॉन व्हॉईस प्रोसेसेसला हँडल करता आलं पाहिजे. यामध्ये तुम्ही रिक्वायरमेंट्समध्ये बघू शकता, आता 6 महिन्याचं तुम्हाला कमीत कमी एक्सपिरियन्स पाहिजे मित्रांनो. तुम्ही एकदा अप्लाय करून बघा. जर तुमचा इंटरव्ह्यू सिलेक्शन वगैरे झालं, कुठं तर इथे जर क्वेश्चन वगैरे विचारले नाही आधी आणि इंटरव्ह्यू सिलेक्शन झालं, तर पुढे कदाचित तुम्हाला फ्रेशर्सलाही इथे अप्लाय करता येईल. जबरदस्त अपॉर्च्युनिटी आहे. त्यानंतर कम्युनिकेशन स्किल तुमचं चांगलं असायला पाहिजे. टायपिंग स्पीड ही 30+ वर्ड पर मिनिट, WPM म्हणजे वर्ड पर मिनिट असं कंपल्सरी आहे मित्रांनो. मॅन्डेटरी म्हणजे कंपल्सरी असणार आहे. तुम्हाला 30पेक्षा जास्त शब्द तुम्हाला एका मिनटामध्ये टाईप करता आले पाहिजे इथे. त्यानंतर तुमच्याकडे सेटअप असलं पाहिजे, लॅपटॉप आणि वायफाय कनेक्शन असलं पाहिजे. यामध्ये इंटरनेट स्पीडचे आणि काही कंडिशन्स टाकल्या नाहीत मित्रांनो, त्यामुळे खूप चांगली गोष्ट आहे. त्यानंतर रोटेशनल शिफ्ट असतील, इथे तुम्हाला शिफ्ट बदलल्या जातील, तर त्यासाठी तुम्हाला रेडी असाल तरच इथे अप्लाय करा मित्रांनो. त्यानंतर इथे तुम्ही जॉब टाईपमधून बघू शकता, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे, टेम्पररी आहे. टेम्पररी असेल तर तुम्हाला कमीत कमी 6 महिने करायचे आणि फुल टाईम करू शकता तुम्ही कितीही दिवस. त्यानंतर सॅलरी तुम्हाला 17,000 ते 20,000च्या दरम्यान भेटणार आहे. आणि सोबतच इन्सेंटिव्ज म्हणजे सप्लिमेंटल पे म्हणजेच इन्सेंटिव्ज, बोनसेस वगैरे भेटतील जर तुम्ही जास्त काम केलं. यानंतर इंटरव्ह्यूमध्ये कसल्या प्रकारचे क्वेश्चन्स विचारणार आहेत इथे यांनी सांगितलं आहे. आर यू ॲन इमिडिएट जॉईनर, विच प्रोसेस हॅव यू वर्कड इन व्हॉईस चॅट ऑर ब्लेंडेड. आता तुम्ही किती चांगल्या प्रकारे हे क्वेश्चन सॉल्व करू शकता आणि कंपनीला कसं कन्व्हिन्स करू शकता यावर तुमचा जॉब रोल डिसाईड होत असतो मित्रांनो. त्यामुळे तुम्ही क्वेश्चन्सचे आन्सर थोडंसं विचार करून द्यायचे आणि मल्टिपल जॉब्ससाठी तुम्ही अप्लाय करत जा, म्हणजे हळूहळू तुम्हाला एक्सपिरियन्स येत राहील. एखाद्या जॉबमध्ये तुम्ही त्यापैकी नक्कीच लागाल. मी तुमच्यासाठी डेली जॉब घेऊन येत आहे आता, त्यामुळे असं तुम्ही डेली अप्लाय करत राहायचं आणि 100% जेन्युइन जॉब अपॉर्च्युनिटीज घेऊन येत आहे. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता, इथे अप्लाय नाववर क्लिक करू शकता तुम्ही, अप्लाय ऑन सिम्पली हायर्ड. त्यानंतर यांच्या पेजवरती रिडायरेक्ट व्हाल. इथे तुम्हाला क्वेश्चन्स वगैरे विचारले जातील मित्रांनो. कंट्री कोणती आहे, काय नाही. इथे ऑलरेडी साइन इन केलेलं आहे. मित्रांनो, तो झाला पहिला जॉब. आता तुमच्यासाठी दुसरा जॉब घेऊन आलो आहे. हा नेमकाच 21 तास आधी या कंपनीने इथे जॉब टाकला आहे मित्रांनो. सॅलरी 18,000 ते 20,000पर्यंत भेटणार आहे तुम्हाला. यामध्ये फुल टाईम काम असेल, डिग्री कोणत्याही प्रकारच्या डिग्रीची आवश्यकता नाही. जॉब रोल हा तुमच्यासाठी खूप सोपा आहे मित्रांनो. येथे तुम्ही बघू शकता, वर्क फ्रॉम होम टेक्निकल सपोर्ट रिप्रेझेंटेटिव्ह, म्हणजे टेक्निकल काही त्यांच्या जो सिस्टम असतं, सिस्टमवरती काही टेक्निकल सपोर्ट वगैरे तुम्हाला लागत असेल तर हे यांना फक्त प्रोव्हाइड करायचं आहे. मला वाटते यासाठी तुम्हाला लॅपटॉप हँडलिंग वगैरे प्रॉपर आलं पाहिजे, तरच या जॉबमध्ये तुम्ही अप्लाय करू शकता. चला तर आता आपण जॉब डिस्क्रिप्शन बघूयात. एज्युकेशनल रिक्वायरमेंटमध्ये ते ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे. आधीच्या जॉबमध्ये
कॉलेजमध्ये इथे तुम्हाला काही कंपल्शन नव्हतं, पण इथे ग्रॅज्युएशन कंप्लीशन आहे मित्रांनो. वर्क अरेंजमेंट वर्क फ्रॉम होम आहे मित्रांनो. जेंडर बोथ मेल अँड फिमेल दोघांनाही प्रेफर केलं जाईल इथे. यानंतर स्किल रिक्वायरमेंटमध्ये नो प्रीडिफाईंड स्किल नेसेसरी म्हणून सांगितलं आहे यांनी, तर नक्की अप्लाय करा. कसल्याही प्रकारचे स्किल्स वगैरे यांनी तुम्हाला मागत नाही आहेत सध्याच. एक्सपिरियन्समध्ये यांनी 1 ते 2 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितला आहे, तर तुम्ही कुठेही जॉब रोल वगैरे केला असेल तर तिथं एक्सपिरियन्स टाकायचा आहे तुम्हाला. आता वर्किंग आवर्समध्ये तुम्ही बघू शकता 9:30 ते 6:30पर्यंत हा जॉब आहे. मंडे टू सॅटर्डे, संडेला तुम्हाला सुट्टी असणार आहे. ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये कम्प्युटर मेन डाटा एंट्री करणं आहे, हँडलिंग कॉल्स, डॉक्युमेंटेशन अँड फिलिंग वर्क. 1 to 2 years ऑफ एक्सपिरियन्स कंपल्सरी. स्किल्स निडेड ईमेल, ॲडव्हान्स्ड एक्सेल, बेसिक एक्सेल. आणि जॉब हा 100% रिमोट असणार आहे. म्हणजेच इथे तुम्हाला थोडंफार स्किल्स वगैरे लागतील. त्यामध्ये तुम्हाला एक्सेल जमलं पाहिजे, ॲडव्हान्स आणि बेसिक दोन्ही प्रकारचं. तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. अप्लाय करण्यासाठी अप्लाय ऑन वर्क इंडिया ही पण एक जेन्युइन साईट आहे, इथे अप्लाय करू शकता तुम्ही. आता इथे दिला आहे यांनी. अप्लाय करण्यासाठी HR ला कॉल करू शकता, किंवा इथं तुम्हाला नंबर वगैरे टाकायचा आहे. त्यानंतर तुमच्या HR ला वगैरे कॉल करू शकता, किंवा इथून मेल थ्रू अप्लाय करू शकता तुम्ही. अशा प्रकारे जॉब रोल होते. नक्की अप्लाय करा. एखादा जॉब